प्रोजेक्टाईल मोशन. फंडामेंटल नॅचरल फिनॉमिनॉन म्हणजे नेचरमध्ये कोणती वस्तू कशी एक्झिस्ट करते, एकतर रेस्ट नाही तर मोशन. जर बॉडी स्वतःची लिनियर किंवा अँग्युलर पोझिशन चेंज करत नसेल तर त्याला रेस्टमध्ये असं म्हणतात, आणि जर बॉडी स्वतःची लिनियर किंवा अँग्युलर पोझिशन चेंज करत असेल तर त्याला मोशनमध्ये असं म्हणतात. जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करत असेल तर बॉडी लिनियर मोशनमध्ये असते, म्हणजे बॉडी स्वतःचं x1 y1 z1 कोऑर्डिनेट्स चेंज करून x2 y2 z2 बनवत आहे. आणि जर बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करत असेल तर त्याला म्हणतात अँग्युलर मोशन, जसं लॅपटॉपची स्क्रीन किंवा फॅनच्या ब्लेड्स. आपल्याला पाहायचं आहे लिनियर मोशन. लिनियर मोशनमध्ये जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन स्ट्रेट पाथमध्ये चेंज करत असेल तर त्याला म्हणतात रेक्टिलिनियर मोशन, ज्यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आणि स्पीड आणि व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सेम असते, आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, मोमेंटम, ॲक्सेलरेशन आणि फोर्स कधी चेंज होत नाही. तर अशी लिनियर मोशन ज्याच्यामध्ये बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन स्ट्रेट पाथमध्ये चेंज करते त्याला म्हणतात रेक्टिलिनियर मोशन. आणि जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन कर्ड पाथमध्ये चेंज करत असेल, एकतर पॅराबोला किंवा सर्कल, तर अशा लिनियर मोशनला म्हणायचं कर्व्हिलिनियर मोशन. लिनियर मोशन इन कर्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशनमध्ये नेहमी डिस्टन्स डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठं, स्पीड व्हेलॉसिटीपेक्षा मोठी असते, आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, मोमेंटम, ॲक्सेलरेशन आणि फोर्स नेहमी चेंज होत असते. सो कर्व्हिलिनियर मोशनमध्ये डिपेंडिंग अपॉन कर्व्हिलिनियर मोशनच्या दोन टाईप्स आहेत. कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ. कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशनचे 3 प्रकार आहेत: ग्राउंड टू ग्राउंड, टॉप टू ग्राउंड आणि इन्क्लाइन. तर जर कर्व्हिलिनियर मोशन सर्क्युलर पाथमध्ये होत असेल तर त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे 2 प्रकार: युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहिला आपण नजर फिरून घेऊया रेक्टिलिनियर मोशनवर, कारण रेक्टिलिनियर मोशन समजल्यानंतरच प्रोजेक्टाईल मोशन समजेल. इन शॉर्ट, रेक्टिलिनियर मोशन म्हणजे लिनियर मोशन हे स्ट्रेट पाथ. त्यामध्ये रेक्टिलिनियर मोशन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आणि रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी असे 2 प्रकार असतात. जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल तर ॲक्सेलरेशन 0 असतं आणि व्हेलॉसिटीचं एकच फॉर्म्युला असतो, v=s/t. जनरली कॉन्स्टंट व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल मोशनमध्ये असते. तर रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटीमध्ये a=v−u/t एवढं ॲक्सेलरेशन नेहमीच असतं. त्यानंतर जर आपल्याला कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढण्यासाठी टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम u+v/2 हे इक्वेशन यूज करता येतं. जर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन असेल तर a=v−u/t, v_s/t=u+v/2, sn=u+a/2 × 2n−1, v=u+at, s=ut+12at², s=vt−12at² आणि v²u²+2s हे जनरली आपण इक्वेशन्स यूज करतो कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन असेल तर, ज्यामध्ये u इनिशियल व्हेलॉसिटी, v फायनल व्हेलॉसिटी, s डिस्प्लेसमेंट t टाईम आणि a ॲक्सेलरेशन आहे. जर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये ॲक्सेलरेशन +or-g असेल तर त्याला आपण म्हणतो मोशन अंडर ग्रॅव्हिटी. जर ॲक्सेलरेशन +or-g असेल तर त्याला आपण म्हणतो मोशन अंडर ग्रॅव्हिटी, ज्याचे 2 प्रकार आहेत: वर्टिकली अपवर्ड मोशन आणि वर्टिकली डाऊनवर्ड मोशन. वर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये ॲक्सेलरेशन राहते -g, तर वर्टिकली डाऊनवर्ड मोशनमध्ये ॲक्सेलरेशन राहते +g. ज्यावेळेस एखादी वस्तू वर जाते त्यावेळेस प्रत्येक सेकंडला 9.8 म्हणजे 10 व्हेलॉसिटी कमी होत जाते, म्हणून ॲक्सेलरेशन -g घेतात. तर एखादी वस्तू जर खाली येत असेल तर प्रत्येक सेकंडला व्हेलॉसिटी आपली प्रत्येक सेकंडला बॉडी आपली व्हेलॉसिटी 9.8 म्हणजे 10 वाढवत जाते, म्हणून ॲक्सेलरेशन राहते +g. जर आपण बॉडीला वर लॉन्च केलं, थ्रो केलं, फेकलं तर इनिशियल व्हेलॉसिटी uy, टाईम 0 आणि डिस्प्लेसमेंट 0 राहते. तर तेच थोडं वर गेल्यानंतर व्हेलॉसिटी vy, टाईम ti आणि डिस्प्लेसमेंट hi होते. टॉपला पोहोचल्यानंतर मात्र व्हेलॉसिटी 0 होऊन जाते, टाईम ऑफ असेंट होतो आणि डिस्प्लेसमेंट पूर्ण हाईट एवढी होते. तर आपण वर्टिकली अपवर्ड मोशनला कायनॅमॅटिक इक्वेशन्स लावले. पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन म्हणजे v=u+at लावलं छोट्या तुकड्यासाठी आणि नंतर मग मोठ्या तुकड्यासाठी. तर आपल्याला काय मिळतं, जेव्हा आपण v=u+at हे कायनॅमॅटिक इक्वेशन मोठ्या तुकड्यासाठी लावतो तेव्हा आपल्याला मिळतं 0=uy -gta, आणि -gta लेफ्ट साईडला गेलं आणि g डिनॉमिनेटरमध्ये आलं की टाईम ऑफ असेंट बरोबर uy/g येतं. जेवढं टाईम ऑफ असेंट असेल तेवढंच टाईम ऑफ डिसेंट असतं जर ए रेजिस्टन्स निग्लेक्ट केलं तर. वर जायला लागलेला वेळ आणि खाली यायला लागलेला वेळ जर ॲड केला तर येतं टाईम ऑफ फ्लाईट.
2uy/g. जर आपण हेच छोट्या तुकड्यासाठी यूज केलं तर आपल्याला मिळतं इन्स्टंटेनियस व्हर्टिकल वेलॉसिटी, म्हणजे वर जाता वेळेस कोणत्या इन्स्टंटला वेलॉसिटी किती राहते, vy=uy-gti. जर आपण दुसरं कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं, दॅट मीन्स s=ut+12t². छोट्या तुकड्यासाठी गरज नाही, छोट्या तुकड्यासाठी जर आपण यूज केलं तर आपल्याला मिळतं इन्स्टंटेनियस हाईट hi=uy/ti -12g/ti². कारण आपण वर चाललोत ना, म्हणून ॲक्सलेरेशन -g घ्यायचं. सो छोट्या तुकड्यासाठी hi=uy/ti -12g/ti². इन्स्टंटेनियस व्हर्टिकल हाईट. मोठ्या तुकड्याला लावण्याची गरज नाही. त्याचं कारण आहे की तिसरं कायनॅमॅटिक इक्वेशन v²=u²+2s जर आपण मोठ्या तुकड्याला लावलं तर आपल्याला टोटल हाईट येते. कसं? टॉपला वेलॉसिटी मोठ्या तुकड्याला जर आपण v²=u²+2s लावलं तर बॉडी जेव्हा टॉपला पोहोचते तेव्हा फायनल वेलॉसिटी 0=uy² -2gh. ते -2gh जर लेफ्ट साईडला गेलं तर +2gh आणि hला राहू द्या आणि 2gला डिनॉमिनेटरमध्ये आणा. टोटल हाईट येते uy²/2g. छोट्या तुकड्याला लावायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी hi काढलेला आहे. त्याचप्रकारे जर एखादी बॉडी वरून ड्रॉप केली किंवा रिलीज केली तर ती खाली येते. येत्या वेळेस इनिशियल वेलॉसिटी 0, इनिशियल टाईम 0, इनिशियल डिस्प्लेसमेंट 0 असते आणि कोणत्याही इन्स्टंटला वेलॉसिटी vy y इंडिकेट्स द व्हर्टिकल नेचर, टाईम ti आणि डिस्प्लेसमेंट hi असते. जेव्हा वस्तू खाली पडते तेव्हा त्याची फायनल वेलॉसिटी vy, टाईम ऑफ डिसेंट आणि डिस्प्लेसमेंट h एवढं होते. ठीक आहे. वस्तू खाली येते वेळेस प्रत्येक सेकंडला आपली वेलॉसिटी 9.8 वाढत असते किंवा 10 वाढत असते, म्हणून आपण त्याचा ॲक्सलेरेशन +g घेतो. जर आपण या व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनमध्ये कायनॅमॅटिक इक्वेशन्स यूज केले, v=u+at इक्वेशन आपण मोठ्या तुकड्याला जर आपण फर्स्ट कायनॅमॅटिक इक्वेशन लावलं तर आपल्याला मिळतं vy=0+g टाईम ऑफ डिसेंट, म्हणजे vy=g/td. आणि छोट्या तुकड्याला जर लावलं तर vy=0+g/ti, जे फायनल वेलॉसिटी, फायनल डाऊनवर्ड वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस डाऊनवर्ड वेलॉसिटी मिळून जाते. जर आपण s=ut+12t² हे सेकंड कायनॅमॅटिक इक्वेशन मोठ्या तुकड्याला लावलं तर आपल्याला मिळते h=0+12g/td². आणि जर आपल्याला टाईम ऑफ डिसेंट काढायचं असेल तर इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हा फ्युचरमध्ये फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, td=√2h/g येतो. तर टॉपपासून खाली यायला लागणारा वेळ td मिळाला आपल्याला √2h/g. एखाद्या बिल्डिंगची हाईट दिलेली असते आणि आपण √2h/g ना टाईम ऑफ डिसेंट काढू शकतो. जर इन्स्टंटेनियस टाईम काढायचा असेल, इन्स्टंटेनियस हाईट काढायची असेल तर hi=12g/ti ही हाईट वरून घ्यायची. जर आपण तिसरं कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं v²=u²+2s मोठ्या तुकड्यासाठी तर vy² =0+2g येते आणि vy=√2gh येऊन जाते. किंवा कोणत्याही इन्स्टंटला जर वेलॉसिटी काढायचीच असेल तर √2ghiचा यूज करता येते. हेच इक्वेशन आपल्याला प्रोजेक्टाईल मोशनमध्ये यूजफुल आहेत. सो कर्व्हिलिनियर मोशन in a parabolic path is called as projectile motion. Curvilinear motion in parabolic path. Curvilinear motion in a parabolic path is called as projectile motion. Mathematics मध्ये पॅराबोलाचं एक इक्वेशन आहे, y=ax-bx². y=ax-bx². आपल्याला हे इक्वेशन दिलेलं असते. फॉर एक्झाम्पल y=3x-4x² असं दिलेलं असू शकते. किंवा आपल्याला सांगतात क्वेश्चनमध्ये m एवढ्या मासची बॉडी हॉरिझॉन्टलसोबत थीटा एवढ्या अँगलवर u एवढ्या वेलॉसिटीनं फेकली. ती बॉडी पॅराबोलिक पाथमध्ये मूव्ह करते आणि ग्राउंडवर जाऊन पडते. याला म्हणतात ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल मोशन. बॉडीला पुढे नेणारी वेलॉसिटी म्हणजे
हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी यू एक्स जी नेहमी कॉन्स्टंट असते, तर बॉडीला सुरुवातीला वर नेणारी आणि त्यानंतर खाली आणणारी वेलॉसिटी ही व्हेरिएबल असते मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये. तर आपण प्रोजेक्टाईल मोशनमध्ये दोन तुकडे पाडू शकतो, एक हॉरिझॉन्टल मोशन आणि एक व्हर्टिकल मोशन. हॉरिझॉन्टल मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी आणि व्हर्टिकल मोशन विथ मोशन अंडर ग्रॅव्हिटी किंवा व्हर्टिकली अपवर्ड मोशनचे फॉर्म्युले लावून आपण सॉल्व करू शकतो. कसं? आपल्याला माहीत आहे की जर इनिशियल व्हर्टिकल वेलॉसिटी यू वाय म्हणजे यू साइन थिटा असेल, तर आपल्याला टाईम ऑफ फ्लाईट म्हणजेच टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट इज इक्वल टू 2 टाइम्स टाईम ऑफ असेंट इज इक्वल टू 2uy/g इज इक्वल टू 2u sin θ/g लिहिता येतं. आणि जर आपल्याला कोणी पॅराबोलाचं इक्वेशन दिलं असेल तर आपल्याला टाईम ऑफ फ्लाईट काढता येतो a√2/gb. तर आपल्याला जर कोणी हाईट विचारली तर माहीत आहे व्हर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये आपण हाईटचा फॉर्म्युला आत्ताच पाहिला होता, h=uy²/2g दॅट मीन्स u² sin² θ/2g. और जर आपल्याला कोणी पॅराबोलाचं इक्वेशन दिलं असेल तर a²/4b. जर आपल्याला रेंज काढायची असेल तर आपण फार इझिली रेंज काढू शकतो. हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इंटू टाइम ऑफ फ्लाइट करून. हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट r इज इक्वल टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी यू एक्स इंटू टाइम ऑफ फ्लाइट टी एफ इज इक्वल टू 2uxuy/g इज इक्वल टू u² sin 2θ/g. कारण यू एक्स मधला यू वाय मधला यू बनला u² आणि हा 2 sin θ cos θ बनला sin 2θ. आणि जर आपल्याला पॅराबोलाचं इक्वेशन दिलं असेल y इज इक्वल टू ax - bx², तर आपण a/b न रेंज काढू शकतो. काही हिंट्स न्यूमेरिकल सॉल्व करते वेळेस जनरली क्वेश्चन्स या गोष्टींवर विचारण्यात येतात. रेंज मॅक्सिमम असते जेव्हा हा इथला sin 2θ 1 येईल, म्हणजे 2θ बरोबर 90 असायला पाहिजे. 2θ 90 असायला पाहिजे याचा अर्थ θ 45. सो वेनेवर θ इज 45 रेंज इज मॅक्सिमम. रेंज मॅक्सिमम केव्हा असते? θ 45 असेल तर. दुसरी गोष्ट, जर आपण 10 डिग्रीला बॉडीला लॉन्च केलं किंवा 80 डिग्रीला लॉन्च केलं तर बॉडी तिथंच जाऊन पडते. आपण 10 डिग्रीला बॉडीला लॉन्च केलं किंवा आपण 80 डिग्रीला बॉडीला लॉन्च केलं तरी बॉडी तिथंच जाऊन पडणार. दॅट मीन्स इफ θ1 + θ2 इज 90 देन r1 इज इक्वल टू rt फॉर सेम u अँड g. u पण सेम असलं पाहिजे, g पण सेम असलं पाहिजे. तर θ1 + θ2 90 असेल तर r1 इज इक्वल टू rt असतं, r2 असतं. आणि एक महत्त्वाचं इक्वेशन, कधी आपण r/h जर केलं शॉर्टकट तर आन्सर येतं 4 cot θ. एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे बॉडीची जी लॉन्चिंग वेलॉसिटी असते ते u इज इक्वल टू ux i cap प्लस uy j cap. बॉडीची लॉन्चिंग वेलॉसिटी हे u इज इक्वल टू ux प्लस ux i cap प्लस uy j cap. बॉडीची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, कोणत्याही इन्स्टंटला जी वेलॉसिटी असते, कधी कधी आपल्याला इन्स्टंटेनियस वेलॉसिटीने केलेला अँगल हा अल्फासुद्धा विचारतात. सिम्पल आहे काढणं. आपल्याला कोणत्याही इन्स्टंटला वेलॉसिटी vi जर विचारली तर त्याचं आन्सर सिम्पल येतं ux i cap प्लस vy i j cap. vy i इज इक्वल टू uy मायनस gt आपल्याला माहीतच आहे. जर कोणी आपल्याला टॉपला वेलॉसिटी विचारली बॉडीची तर प्रोजेक्टाईल मोशनमध्ये टॉपला वेलॉसिटी 0 नसते, मिनिमम असते ux i cap प्लस 0 j cap. बॉडी जेव्हा खाली पडते तेव्हा बॉडीची वेलॉसिटी ही ux i cap मायनस uy j cap होते. ठीक आहे, कारण हा टॉप व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमधली वेलॉसिटी तिथं जाऊन काय बनते नंतर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमधली वेलॉसिटी.
तर जर आपल्याला कोणीही इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट जर विचारलं तर सिम्पल आहे. इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट जर आपल्याला कोणी SI विचारलं तर त्याचा आन्सर येईल RI I कॅप प्लस HI J कॅप. ओके, RI I कॅप प्लस HI J कॅप. आपण RI म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट कसं काढू शकतो? कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी तर कॉन्स्टंट आहे ना, तर UX TI ने आपण इन्स्टंटेनियस हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट म्हणजे RI काढू शकतो. सो RI इज इक्वल टू UX TI. आणि HI कसं काढू शकतो? आपण आत्ताच पाहिलं वर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये HI इज इक्वल टू छोट्या तुकड्याला आपण S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर लावल्यानंतर HI इज इक्वल टू UY TI मायनस हाफ GTI स्क्वेअर यूज करू शकतो. आणि आपल्याला कोणी इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट जर विचारलं तर आन्सर आहे वेक्टर SI इज इक्वल टू RI I कॅप प्लस HI J कॅप. RI I कॅप प्लस HI J कॅप. लक्षात ठेवा, पॅराबोलिक पाथमध्ये जेव्हा बॉडी मूव्ह करते तेव्हा त्या पाथची ट्रॅजेक्टरी म्हणजे इक्वेशन असतं y इज इक्वल टू AX मायनस BX स्क्वेअर किंवा y इज इक्वल टू UY बाय UX इंटू X मायनस G बाय 2UX स्क्वेअर इंटू X स्क्वेअर किंवा y इज इक्वल टू टॅन थिटा X मायनस G बाय 2U स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आपण यांचं या इक्वेशनचा यूज करून खूप साऱ्या गोष्टींना इझिली डील करू शकतो. जसं A इज इक्वल टू UY बाय UX येतं इज इक्वल टू टॅन थिटा येतं अँड B इज इक्वल टू G बाय 2UX स्क्वेअर येतं म्हणजेच G बाय 2U स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा येतो. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन शिकायचं असेल तर ते फार सिम्पल आहे, त्यामध्ये काही नवीन इक्वेशन्स यूज होत नाहीत. बॉडी पॅराबोलिक पाथमध्येच मूव्ह होते तिथंसुद्धा, तिथं फक्त टाईम ऑफ डिसेंट असतो जो किती येतो आपल्याला माहिती आहे. टाईम ऑफ डिसेंट इज इक्वल टू √2h बाय जी, √2h बाय जी. त्या टाईम ऑफ डिसेंटला जर आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटीने मल्टिप्लाय केलं तर रेंज येते R इज इक्वल टू UX इंटू TD. याच 2-3 काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. अदरवाईज प्रोजेक्टाईल मोशनमध्ये ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल मोशनच इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक संडेला एक व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.